हैदराबाद गॅझेटच्या आधारे 3 महिन्यात केवळ 98 जणांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्याची धक्कादायक माहिती. जरांगेंचं प्रशासनाकडे बोट. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या जरांगेंच्या आंदोलनावर अभ्यासकांकडून प्रश्नचिन्ह. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सामोपचाराची भूमिका. काही ठिकाणी युती तर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय. शिंदे आणि रवींद्र चव्हाणांच्या बैठकीनंतर रणनीती. मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजपमध्ये संघर्ष. नवाब मलिकांकडे जबाबदारी दिल्यानं वाद. अजित पवारांनी निर्णय न बदलल्यास राष्ट्रवादीसोबत नाही, भाजप ठाम. गुलामांना प्रतिक्रिया द्यायची नसते. उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता जहरी टीका. गुलाम पेटल्यास काय होऊ शकते 2022 मध्ये दिसलं. शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार. राज्यात अपात्र लाडक्या बहिणींनी 165 कोटींना लुबाडलं. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंची कबुली. 9526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसुलीचा निर्धार. नाशिकच्या तपोवनमधल्या वृक्षतोडीवर ठाम असलेल्या राज्य सरकारला मोठा दणका. 15 जानेवारीपर्यंत निर्णयाला स्थगिती. राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय. देशभरात 2027 मध्ये जनगणना होणार. केंद्रीय कॅबिनेट बैठकीतला मोठा निर्णय. 2 टप्प्यात जनगणना होणार असल्याची माहिती. अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं सरसंघचालकांच्या हस्ते अनावरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मंगेशकर कुटुंबीय आणि शरद पोंक्षे यांचीही विशेष उपस्थिती.